कोपरगाव तालुक्यातील सांगवी-भुसार शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातून काही लोक डंपरच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी जाऊन धडकले, तेव्हा डंपरमध्ये वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याचं आढळून आलं। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपरसह 12,20,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या संदर्भात माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या खबरेनुसार सांगवी-भुसार शिवारातील गोदावरी पात्रातून कॉन्स्टेबल अंबादास वाघ, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे, पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे आदींसह घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा या ठिकाणी विना क्रमांकाच्या पिवळ्या रंगाचा डंपर, त्यात 2 ब्रास शासकीय वाळू आढळून आली। पोलिसांनी डंपर चालक आकाश दत्तू पिंपळे वय वर्ष 19 राहणार खेडले-झुंगे तालुका निफाड जिल्हा नाशिक, मालक कुणाल उर्फ सोनू राहणार सिन्नर याच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करीत असून या प्रकरणी डंपरसह 2 ब्रास वाळू किंमत ₹12,20,000चा ऐवज जप्त करण्यात आलाय। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।